तर स्वतः गजानन कीर्तिकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कीर्तिकरजी, इथं उत्तर पश्चिम मुंबईमधून आता लढत आहे। एकीकडे तुमचा मुलगा आहे अमोल कीर्तिकर, तर दुसरीकडे रवींद्र वायकर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आता लक्ष आहे तुमच्या भूमिकेकडे। माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे, पुन्हा करतो तुमच्याकडे। मी शिवसेनेकडे आलेलो आहे। जवळजवळ मला 15 महिने झाले। आले लक्षात माझा मुलगा उभाटाकडून लढतोय आणि माझा उमेदवार जो आता आज जाहीर झालाय रवींद्र वायकर, त्याला पूर्णपणे प्रचाराला सहाय्य करणं हे माझं कर्तव्य आहे। ते राजधर्म मी पाळणार आहे आणि मुलगा जरी असला तरी माझा पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी करण्यासाठी ते पूर्णपणे झोकून काम करणार आहे। म्हणजे कीर्तिकरजी, तुम्ही तुमच्या मुलाविरोधात काम करणार, त्यांच्यावर आता टीका टिप्पणी करणार आणि अशामध्ये स्वतःच रक्त स्वतः सांडू देणार नाही असं थोड्याच वेळापूर्वी सुषमा अंधारे म्हणाल्यात। अहो ऐका, रक्त विक्त काय बोलता इकडे? या निवडणुकीत रक्त आणि घाम ह्या गोष्टी नाही आहेत। काही तत्व आहेत की ते? आता काय विरोधात कशाला? माझ्या पक्षात माझा उमेदवार चांगला तगडा मिळालेला आहे, तुल्यबळ आहे। स्टँडिंग कमिटी चेअरमन होता, आमदार होता, मंत्री होता। आमच्या पक्षाची जी बाजू आहे बाळासाहेबांची शिवसेना, ती विचाराने कशी आम्ही पुढे नेता देखणं सिद्धे। टीका टिप्पणी काय करायची आहे? रक्त काय सांडायचंय? कोण बोलतो रक्त बिक्त? काय त्याला काय अर्थ आहे का? आजकाल त्या मुलाखती देतात, त्याला कळलं पाहिजे शब्दरचना कशी करावी म्हणून। कीर्तिकरजी, पण हाही आरोप केलेला आहे की शिवसेना जाणून बुजून शिवसेना विरुद्ध शिवसेना या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न घाट भाजपने घातलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।